नमस्कार, मी सविता। आज आपण अगदी घरगुती साहित्यात तयार होणारा वाटाणा पुलाव किंवा वाटाणा भात ही रेसिपी बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। येथे मी 1 वाटी तांदूळ घेऊन ते 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा तास भिजवून ठेवलेले आहेत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, 3 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा यांचं वाटण करून घेत आहे। तुम्ही आवडीप्रमाणे खडे मसाले वापरू शकता। त्यानंतर मी येथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। येथे मी गुजरात 70 जातीचा तांदूळ वापरलेला आहे। हा तांदूळ मी 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवलेला आहे। यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि 1 कांदा उभा कापून घेतलेला आहे। त्याचबरोबर 3 तमालपत्र देखील टाकलेले आहे। हा कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये जे आपण खडे मसाले, हिरवी मिरची, लसूण यांचं वाटण करून घेतलेलं होतं ते ॲड करून तेही आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। वाटण जास्त वेळ परतायचं नाहीये, कारण ते जळण्याची शक्यता असते। आता लगेचच आपण यामध्ये भिजवलेला तांदूळ ॲड करून घेणार आहोत। तांदूळ व्यवस्थित मिक्स झाला की लगेचच आपण यामध्ये वाटाणे ॲड करून घेणार आहोत। येथे मी ताजे हिरवे वाटाणे वापरलेले आहेत। तुम्ही फ्रोझन मटार देखील वापरू शकता। हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हा भात मी कढईत करत असल्याने मी येथे तांदळाच्या तिप्पट म्हणजे 1 वाटी मी तांदूळ घेतलेलं होतं, तर 3 वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। हाच भात कुकरमध्ये करायचा असल्यास 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी वापरावे, पण मी येथे कढईत करत असल्यामुळे 3 वाटी पाणी वापरलेलं आहे। अशा प्रकारे एकदा मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे। यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून एकदा मिक्स करून द्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला येथे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपला वाटाण्याचा भात इथे तयार आहे। अगदी मोकळा इथे भात तयार झालेला आपल्याला दिसून येईल। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।